नमस्कार, कुलाबा न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. मी सिद्धेश भंडारे. आज आलो आहे कफ परेडमधल्या मच्छीमार नगरमध्ये. खरं तर राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी बिहार भवनासाठी जागा दिली जाणार असं म्हटलं होतं. पण त्याचा इथल्या कोळी बांधवांचा विरोध आहे का त्या गोष्टीला? त्या गोष्टीला इथल्या मच्छीमार बांधवांचा किंवा हा जो समाज आहे कोळी समाज त्याचा विरोध आहे का? किंवा आक्षेप आहे का? हे आज आपण जाणून घेणार आहोत. खरं तर त्यांच्या काही प्रमुख मागण्यासुद्धा आहेत. त्या आपण आज बघणार आहोत. आपल्यासोबत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष आहेत देवेंद्र तांडेल सर. त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत आणि तुमचा आक्षेप आहे का या सगळ्या गोष्टींना? बघा, प्रत्येक राज्याचं भवन हे त्यांच्या राज्याचं प्रेरोगेटिव्ह आणि त्यांचा राज्य अधिकार असतो. त्याच्यामुळे बिहार भवन जे आता बांधलं जात आहे त्याला जे फंडिंग दिलं जातं बिहार सरकारकडनं दिलं जातं. त्या भवनाला आपला असा स्पेसिफिक आक्षेप नाही आहे. परंतु ज्या पद्धतीने ते बिहार भवन बांधण्याचा जो प्रक्रिया सुरू केलेली आहे त्या प्रक्रियेला आमचा आक्षेप आहे. त्याचं कारण असं आहे की जे बिहार भवन आहे ते मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या जमिनींवर उभारलं जाणार आहे आणि तेही त्यांना सवलत दरामध्ये त्यांना दिलं जात आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या जमिनींवर भारत स्वातंत्र्यपूर्वीपासून मच्छीमार समाज हा आपला व्यवसाय करत आलेला आहे. मुळात सांगायला गेलं तर ससून डॉक जो आहे, त्याचबरोबर कुलाबा जो कोळीवाडा आहे, ते सगळं BMCच्या मालकीच्या जमिनीवर आधारित आहेत. आणि त्यांच्याकडनं जो ससून डॉकचे जे व्यापारी वर्ग आहेत किंवा मच्छीमार बांधव आहेत, त्यांच्याकडनं अवाढव्य ते रेंट आकारलं जात आहे. आणि हे सगळं असताना भूमिपुत्रांवर एक न्याय किंवा एक निकष आणि परप्रांतीय किंवा उपऱ्यांवर वेगळा निकष आणि सवलतीचा निकष, ह्या निकषाला आमचा आक्षेप आहे आणि त्याच्यामुळे आम्ही हरकत नोंदवलेली आहे. आम्ही BPTला पत्र लिहिलेलं आहे की जर तुम्ही त्यांना त्या पद्धतीने तुमची तुमचं जे लँड आहे ते देत असाल, तर मग त्याच पद्धतीने मच्छीमारांनासुद्धा सवलती दरामध्ये तुम्ही ते तुमची जमिनी द्यावेत आणि मच्छीमारांसाठी कोळी भवन उभारण्यासाठी तिथे एक मोठं वास्तू आम्हाला देण्यात यावी. आणि ही मागणी आम्ही पॅरलली सरकारला सुद्धा केलेली आहे, राज्य शासनाला सुद्धा केलेली आहे की त्या धर्तीवरच म्हणजे कोळी भवनासाठी फंडिंगसाठी 300 कोटीची आम्ही मागणी केलेली आहे. आणि हे कोळी भवन फक्त काय कोळी लोकांसाठीच नसणार आहे, तर बेसिकली जो मराठी माणूस आहे या राज्याचा त्याला त्याचा वापर करता येणार आहे. कोळी संस्कृतीचा आपण तिथे त्याचा उदो करणार आहोत. त्याचबरोबर आमचे जे काही व्यवसाय आहेत, आमचे स्किल डेव्हलपमेंटचे आहेत फिशरीजचे, ते सगळे तिथे आपण रुजू करू शकतो. आणि जे मराठी वर्ग आहे, मराठी माणूस जो आहे राज्यातला, जो हॉस्पिटलसाठी इथे येत असतो, पेशंट्स घेऊन येत असतो, त्यांच्या राहण्याची सोय वगैरे तिकडे करता येऊ शकते. तर त्या दृष्टिकोनातनं ही आपण मागणी केलेली आहे. 2 मागण्या आहेत. एक आक्षेप, जो पद्धत तुम्ही वापरली आहे, त्या पद्धतीचा आम्ही विरोध केलेला आहे आणि त्याला धरून आम्ही ती मागणी केलेली आहे की कोळी लोकांना सुद्धा त्या सवलतीच्या धर्तीवरच आमचं आता ह्याच्या पुढे मोजमाप झालं पाहिजे. आणि कोळी भवनाची आपण मागणी केली आहे सरकारकडे. BPTच्या लँडवरच कोळी भवन झालं पाहिजे, कारण की BPTचं लँड आणि कोळी समाजाचं जे नातं आहे ते भारत स्वतंत्रपूर्वी काळापासून आहे. आणि जो निधी आपण उभा देणार आहोत, आता जी आम्ही मागणी केलेली आहे, त्याचा फायदा पूर्ण राज्यातल्या मराठी नागरिकांना, मराठी लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आपण जर पाहिलं की हा जो अख्ख्या महाराष्ट्राचा जो कोकण पट्टा आहे तो कोळी बांधवांचा आहे. पण तिकडे प्रायव्हेट पोर्ट असेल किंवा अदानी पोर्ट असेल, त्यांनाही जागा दिली जाते. मग कुठेतरी कोळी बांधवांना डावलण्याचा डाव आहे का असं तुम्हाला वाटतं का या ठिकाणी? साहजिकच आहे. मुळात कसं आहे माहिती आहे, की कोळी व्यवसाय जो आहे ना, ह्याला आतापर्यंत सरकारनेच नाही, सगळ्यांनीच एका वेगळ्या चौकटीमध्ये पाहिलेला आहे. कोळी व्यवसाय जेव्हा आपण म्हणतो, तर आपण काय बघतो, एक मच्छीमार जो बोट घेऊन समुद्रात जातो. बंदरावर आल्यानंतर त्याची महिला जी असते ती मार्केटमध्ये जाऊन मासे विकते. तर हे 2च घटक म्हणजे कोळी व्यवसाय. तर तसं नाही आहे. ही फार मोठी इंडस्ट्री आहे. सेल्फ जॉब क्रिएशन इंडस्ट्री आहे. ह्याच्यामध्ये सरकार, केंद्र असो किंवा राज्य असो, कोणाचंच काही म्हणजे फायनान्शियल एड नाही आहे. सेल्फ जॉब क्रिएशन म्हणजे काय, की आज माझी नोकरी गेली, तर उद्या मी इथे येऊन मासे पकडण्यासाठी लागू शकतो विदाऊट एनी कॉस्ट आणि त्यातनं माझं उत्पन्न मी निर्माण करू शकतो. आणि हा जो व्यवसाय, ह्या व्यवसायामध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकं इन्व्हॉल्वड आहेत. तर जेव्हा तुम्ही कुठला प्रकल्प समुद्रकिनारी आणता, तर त्याचा अभ्यास न करता तुम्ही लादण्याचं जे काम करता, त्याला आम्ही आक्षेप घेतो असो. कोस्टल रोडमध्ये सुद्धा तेच झालं होतं. महाविकास आघाडी सरकार ते लावून धरले होते, की आम्ही ते स्पॅन वाढू देणार नाहीत. त्याच्यावरनं आम्ही आंदोलन केल्यानंतर मग शेवटी मग नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या स्टडी बेसवर. त्याचबरोबर इतर बंदरं जे येतात, वाढवण बंदरासारखं किंवा मुरबे बंदरासारखं, इथं जेव्हा तुम्ही हे बंदरं आणता आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो, ह्याचं जे तुम्ही विश्लेषण कराल, तर कॉस्ट बेनिफिट जो रेशिओ आहे, त्या रेशिओमध्ये आपण बसत नाहीत. मग त्या जर बेनिफिटच नाही आहेत आणि नुकसान जास्त आहे, तसे प्रकल्पाला आम्ही 100% विरोध करतो आणि करत राहणार आहोत. भूमिपुत्रांना डावलून परक्यांना परप्रांतीयांना तुम्ही ज्या सवलती देताय, त्याला आमचा आक्षेप आहे. तर मुळात आक्षेप जो आहे, जी पद्धत तुम्ही लावताय, की जे हक्कदार आहेत या जमिनीचे, त्यांना तुम्ही डावललं जातं. त्यांच्याकडनं अवास्तव तुम्ही रेंट आकारलं जातं आणि आमच्या जे कोळी वाडे आहेत, त्यांना तुम्ही परवानगी देत नाहीत. आमची घरं आमच्या नावावर होत नाहीयेत.
भारत स्वतंत्रपूर्वी काळापासून आम्ही तिकडे राहतोय, तरी सुद्धा आजही आम्ही त्या जमिनीचे मालक नाही आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टींना धरून आम्ही आक्षेप नोंदविलेला आहे. तर ज्या कोळी बांधवांनी खरं तर या महाराष्ट्रात किंवा या मुंबईमध्ये ज्यांनी म्हणजे भूमिपत्र ज्यांना म्हटलं जातं, त्यांना डावलून कुठेतरी परप्रांतीयांना ही जमीन देण्याचा डाव आहे का? त्यांच्यासाठी खरं तर राज्य सरकार मेहनत घेत आहे का आणि भूमिपुत्रांना डावलत आहे का? असा प्रश्न या ठिकाणी सध्या उपस्थित होतोय. मी सिद्धेश भंडारे, कुलाबा न्यूज 24.